लोक म्हणतात भाडं देणं म्हणजे कम्प्लिटली वेस्ट ऑफ मनी. पण हे खरंच खरं आहे का? कधी कधी घर घेणं सुद्धा महाग पडू शकतं. नमस्कार मित्रांनो, मी संपदा आणि तुम्ही पाहत आहात तुमचं आवडतं प्लॉट ज्ञान. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयाला सविस्तर समजून घेणार आहोत. समजा तुम्ही 80 लाखाचा फ्लॅट घेतलात, त्यासाठी तुम्ही लोन घेतलं आणि तुमचे EMI सुरू झाले आणि यासाठी तुम्हाला 50 ते 60 हजार EMI दर महिन्याला द्यावा लागतो. म्हणजे 20 वर्षांनंतर तुम्ही बँकला प्रॉपर्टीच्या किमतीपेक्षा जास्त पैसे देता. पण शेवटी घर तुम्हाला मिळतं, सिक्युरिटी येते आणि स्टेबिलिटी सुद्धा. आणि त्याच घरासाठी तुम्ही 20 ते 25 हजार भाडं द्याल, जे की तुमच्या EMI पेक्षा कमी असतं. उरलेले पैसे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता, म्युच्युअल फंड, बिझनेस, प्लॉट कशाही मध्ये. रेंट मध्ये तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी मिळते. म्हणजे जर तुमचा जॉब बदली झाला तर तुम्ही तुमचं घर सुद्धा बदलू शकता. पण जर तुम्ही घर बाय केलं तर तुम्हाला स्वतःचं घर मिळतं, मनाची शांती मिळते, पण तुम्हाला त्यासोबत लॉंग टर्मची कमिटमेंट सुद्धा मिळते. पण जर तुम्ही घर रेंटवर घेतलं तर तुम्हाला कमी खर्च होतो, फ्लेक्झिबिलिटी जास्त मिळते, पण घर तुमचं नसतं. म्हणून जर तुम्ही एका शहरात परमनंटली राहणार असाल, तुमचं इन्कम स्टेबल असेल आणि तुम्ही कम्फर्टेबली EMI भरू शकत असाल तरच तुम्ही घर बाय करा. पण जर तुम्हाला अजून ग्रो करायचं असेल, शहर बदलण्याची शक्यता असेल आणि इन्व्हेस्टमेंट करायची इच्छा असेल तर तुमच्यासाठी रेंट हा खूप चांगला ऑप्शन आहे. मित्रांनो, घर घेणं हे सुद्धा चुकीचं नाही आणि रेंटवर घेणं हे सुद्धा चुकीचं नाही. मग चुकीचं काय आहे? तर भावनेच्या भरात डिसिजन घेणं. रिअल इस्टेट मध्ये डोक्याने विचार करावा लागतो, मनाने नाही. तर मग मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुमच्या आवडत्या प्लॉट ज्ञानला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. भेटूयात नव्या व्हिडिओ सोबत.